नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाही विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. पुतळ्यावरून वाद हा काही प्रकार महाराष्ट्रात नवीन नाही राहिला आहे. पुतळ्याची विटंबना, त्यावरून तणाव असे वादविवाद नेहमी घडत असतात. मात्र अमरावती जिल्ह्यात पुतळ्यावरून वादाला आता नवं तोंड फुटलंय. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 पुतळे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असे 3 पुतळे हे नियमबाह्य पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आले आणि प्रशासनाने ते हटवल्यानंतर राजकीय युद्ध सुरू झालं. एवढंच नाही तर शिवरायांचा अपमान अशी भाषा सुरू झाली. यावरून आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमानी युवा संघटनेच्या 3 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कृती योग्य आहे का किंवा होती का? हे पुतळे विनापरवानगीच आधी मुळात का बसवण्यात आले आणि भविष्यात चुकून किंवा कोणी समाजकंटकानं या पुतळ्याची विटंबना केल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील? पुतळ्यांबाबत सरकारचं धोरण हेच मुळात ठोस धोरण आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या सर्वांवर लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी पाहूयात याच सगळ्या विषयाचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. अमरावतीत रंगतोय पुतळ्यांचा वाद. मतांच्या राजकारणात शिवरायांना कोण आणतं? विना परवानगी स्थापनेनंतरही राजकीय शिरजोरी कशासाठी? राजकारणासाठी शिवछत्रपतींच्या नावाचा वापर का? अमरावतीमध्ये जिल्ह्यात सध्या वेगळाच वाद उफाळून आलाय. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा. अमरावती महापालिकेनं शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला पुतळा हटवला म्हणून राजकारण केलं जात आहे. हा पुतळा उड्डाणपुलावर बसवला होता तो इथले आमदार रवी राणा यांनी. त्यासाठी त्यांनी महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे सार्वजनिक जागेवर बसवलेला तो पुतळा होता. या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा काही दोष होता का? पण महापालिकेने शिवरायांचा अवमान केल्याची हाकाटी आमदार रवी राणा पिटतायत. उद्या काय करायचं आहे ते आमच्या पक्षाच्या वतीने, शिवभक्तांच्या वतीने अमरावती जनतेच्या भावना दुखवलेल्या आहे. या ठिकाणी शिवभक्तांच्या भावना दुखवल्या. त्याच्यावर जे काही आम्हाला करायचं आहे ते उद्यानंतर आम्ही करू आणि त्याच्यावर आम्ही नक्की जे आज घडलेलं आहे त्याचा पूर्ण आम्ही निषेध करत आहे. हे कमी म्हणून की काय, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्याच्या शहरात शिवसेनेनेही शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली. त्यासाठीही परवानगी घेतली गेली नाही. त्यामुळे प्रशासनानं हा पुतळा हटवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी दर्यापुरात नगरपालिकेला घेराव घालून काळ्या फिती दाखवून निषेध केला. एवढंच नाही तर हा पुतळा पुन्हा बसवणार असा हट्ट कार्यकर्ते करतायत. पूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक शिवाजी महाराजांचा पुतळा परत तिथे स्थापन केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आणखीन एका वादाला तोंड फुटलंय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी सेनेनं विनापरवानगी बसवलेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळाही काढण्यात आलाय. त्यामुळे गोंधळ आणखी वाढलाय. वास्तविक वरील 3ही पुतळे सार्वजनिक जागांवर विनापरवानगी बसवण्यात आले होते. मग ते हटवल्यास प्रशासनाचं काय चुकलं, यावरून स्थानिक भाजप नेत्यांनी राणांना धारेवर धरलंय. 3.5-4 फुटाचे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवता, तुमच्या उंचीपेक्षा छोटा. त्यामुळे तुम्हाला जे राजकारण करायचं ते तुम्ही करा ना. भाजपवर का आरोप करताय? हे सर्व पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा आधार घेत राजकारण का केलं जातंय असा प्रश्न कुणालाही पडावा. आणि अशा शिरजोर राजकारणाचं डोळे झाकून समर्थन का केलं जाते हाही महत्त्वाचा सवाल आहे.
अमरावतीहून सूरज दहाटसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. नेमकं अमरावतीच्या राजकारणात चाललंय काय? अमरावतीच्या राजकारणात दोषी कोण आणि अमरावतीच्या या सगळ्या राजकारणाच्या निमित्तानं जाणून बुजून राजकीय श्रेयाची पोळी भाजली जाते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच विषयावर आपण बोलणार आहोत. शिवछत्रपतींच्या नावानं वाद का? आपल्यासोबत थेट अमरावतीहून जोडले जात आहेत पराग गुड्डे, शिवसेनेचे महानगर प्रमुख, दिनेश सूर्यवंशी, भाजपचे जिल्हा प्रमुख सुमती डोके, युवा स्वाभिमानी पक्ष आणि तुळशीदास बोयटे, ज्येष्ठ पत्रकार. मी अगदी सुरुवातीला सुमती डोके, युवा स्वाभिमानी पक्षाच्या त्या प्रवक्त्या आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. डोके मॅडम, नेमकी युवा स्वाभिमानीची या सगळ्या प्रकरणातली भूमिका काय? स्वाभिमान पक्षाची भूमिका हीच की गेल्या 12 जानेवारीला जो जिजाऊ जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी जो शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला होता राजापेठ उड्डाण पुलावर, तो पुतळा अचानकपणे परवाच्या दिवशी रात्री मनपाच्या वतीने अगदी छन्नी हातोड्याने फोडपाड करून त्याची विटंबना करून तो काढण्यात आला आणि त्याला जिथे भंगाराचं साहित्य ठेवलं जातं मनपा झोन क्रमांक 2 मध्ये त्या अडगडीच्या जागेत जिथे सडलेल्या वस्तू, टाकाऊ वस्तू ठेवलेल्या असते तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांनी नेऊन ठेवलेला आहे आणि हाच आमचा विषय आहे. आणि त्याच विषयाच्या निषेधार्थ आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या 3ही नगरसेवकांनी आयुक्तांकडे आमचा राजीनामा सोपवलेला आहे. नक्कीच आपण एक एक टप्प्यानं बोलूया. आपल्यासोबत शिवसेनेचे पराग गुड्डे सर देखील आहेत. पराग गुड्डे सर, स्वागत आपलं. मुळात कारवाई प्रशासनानं केली, कारवाई महापालिकेकडनं करण्यात आली, मग ठाकरे सरकारचा निषेध का? ठाकरे सरकारबाबत वारंवार घोषणाबाजी केली गेली. हे सगळं प्रकरण कारवाईचं न राहता आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या एका राजकीय कारवाईचं दिसतंय का? निश्चित त्याच्यात मुळातच राजकारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्राचंच नाही तर हिंदुस्थानचं दैवत आहे आणि इथे मालक आहे हिंदुस्थानचे. आणि त्यांचा पुतळा, आम्हाला तो पुतळा बसवला हटवला याच्यापेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन, त्यांचा पुतळा हा तुम्हाला चोर भुरट्यासारखा रात्रीचा का बसवावा लागला? पुतळा उठला कधी, जेव्हा बसला तेव्हा, पण तो रात्रीचा का बसवावा लागला? आणि 2 दिवसा अगोदर पुतळा बसतो आणि 2 दिवसानंतर भाजप सरकार या महापालिकेत आहे आणि ते लोक, ते प्रशासन पुतळा हटवायची कारवाई करतात पोलीस प्रशासनाला घेऊन. आणि या दोघांचंही, दोन्ही म्हणजे आमदार रवी राणाचं आणि भाजप सरकारचं हे गिडीमिडी चुपकिडी आहेत. आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला पुतळा बसवायचं हे का हे आलाय का? पुतळा याच निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला बसवायचा आहे. हे सगळं विटंबना झाला, वाद झाला, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण आमचा पहिलाच आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचा, आपल्या राजाचा पुतळा हा चोरी लपी करून रात्रीचा का बसवावा वाटला? अगदी शिवाजी महाराजाचा पुतळा ढोल ताशाच्या गजरात, शिवाजी महाराजाचा पुतळा सर्व शिवभक्तांना घेऊन दिवसा ढवळ्या का बसवावा नाही वाटला? अगदी मुद्दा बरोबर आहे. मी भाजपकडे जातोय. दिनेश सूर्यवंशी. सूर्यवंशी सर, कालपासूनच्या सगळ्या प्रकरणात आक्षेप महानगरपालिकेच्या प्रशासनावर उपस्थित केले गेले, आक्षेप स्थानिक भाजपच्या नेतृत्वावर उपस्थित करण्यात आले आणि थेट राणांकडनंच ते राणा दाम्पत्याकडनं करण्यात आले. भाजपनं काँग्रेसच्या सांगण्यावरून ही सगळी कारवाई केली आहे असं म्हणत थेट आज या पालिकेवर देखील मोर्चा करण्यात आला. आमदारांच्या आणि खासदारांच्या आरोपात तथ्य आहे का? प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाचा या पुतळ्याच्या प्रकरणामध्ये दुरान्वय सुद्धा संबंध नाही आहे. प्रश्न असा आहे की राणांनी जे म्हटलं, पहिल्या दिवशी कमी परवानगी मागितली आहे 3 वर्षांपासून. प्रश्न असा आहे की या संदर्भातली परवानगी देण्यासाठीची एक समिती आहे आणि ती समिती विभागीय स्तरावर आहे, ज्याचा महानगरपालिकेशी कुठलाही संबंध नाही आहे. त्याचा कला संचालनालयाशी संबंध आहे, मुंबईतल्या काही विभागांशी संबंध आहे आणि इथल्या विभागीय समिती, त्याच्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, बाकी लोक असतात. त्यामुळे हा आरोप की भारतीय जनता पार्टीने काही या प्रकरणामध्ये काँग्रेसशी संगनमत केलं, अजून कोणाशी संगनमत केलं, मला असं वाटते की खूप
उथळ हा आरोप आहे. मला या निमित्तानं एका गोष्टीकडे जी लपून राहिलेली आहे ती लपवण्यात जात आहे आणि प्रामुख्यानं याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. ती बाब अशी आहे की आपण जरा घटनाक्रम पहा. या ज्या पालकमंत्री आहेत यशोमती ठाकूर, खरं पाहिलं तर हा 12 जानेवारीला पुतळा बसवण्यात आला आणि यांना जाग येते 16 तारखेला. या पालकमंत्री जे आहेत यांचं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ह्या मुद्दाम अशा ज्याला म्हणता येईल की गोष्टी उकरून काढतात. त्यांचं अकार्यक्षमता लपवण्यासाठी त्या हे करतात. त्या जिल्ह्याला, महाराष्ट्र आणि देशाला उगाच एका तणावाखाली घेऊन जात असतात. या बाबीकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सर्व प्रकरणामध्ये राणा दाम्पत्य काय म्हणतं, त्यांचं काय राजकारण आहे ते लोकांसमोर आहे. त्याही पलीकडे पुन्हा एकदा या शहरामध्ये, या भागामध्ये, या विभागामध्ये हिंदू मुस्लिम असं काहीतरी घडून आणावं आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये, आणि हे केवळ त्यांच्या एका मतदारसंघासाठी जिथं सामाजिक समीकरण हे त्यांच्या बाजूने झुकतं, त्या सामाजिक समीकरणाला खुश करण्यासाठी हा आरोप माझा आहे की या पालकमंत्र्यांनी, श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांनी हा मुद्दाम तणाव उत्पन्न केलेला आहे. हेही जनतेने, प्रसारमाध्यमांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. नक्कीच. सूर्यवंशी, त्याचप्रमाणे गुड्डे सर, त्याचप्रमाणे स्वाभिमानीच्या डोके यांची सगळ्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर मी भोलटे सरांकडे येतो. भोलटे सर, या क्षणाला मी मुंबईत आहे, तुम्ही मुंबईत आहात. मुंबईत बसून दिसणारं राजकारण आणि प्रत्यक्षात असणारं राजकारण हे थोडंफार वेगळं असू शकते. त्याला भौगोलिक स्थानाच्या मर्यादा असू शकतात. पण तरीही ज्यांना राजकारण समजतं त्यांना एवढं कळतं, भूगोल कुठला असला तरी यातला इतिहास काय आहे, कोणाला कुठल्या विधानसभेसाठी, कोणाला कुठल्या आमदारकीसाठी, कोणाला कुठल्या नगरपरिषदेसाठी हे सगळं धगधगत ठेवायचं आहे. अमरावतीचा संदर्भ मागच्या 2 महिन्यांचा जर विचार केला तर एक गोष्ट जाणवतं, जाणून बुजून अमरावती अशांत ठेवण्यासाठी आता राजकीय पक्षाचे चेहरे बदलत आहेत, पण वातावरण मात्र दुमस्त ठेवलं जात आहे. हा आरोप स्थानिक राजकीय विश्लेषकांकडनं होतोय. तुमचं अवलोकन काय आहे? तुळशी, मी जरा त्यापुढे जाऊन बोलेन, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल तसं आणि आपण सर्वांनीच अनुभवलंय गेल्या 2 महिन्यांमध्ये, खरं तर त्याही आधीपासून अमरावती धगधगती ठेवण्याचा एक कट कुठेतरी शिजलेला आहे की काय, मी खूप जबाबदारीनं बोलतोय. अगदी. कारण सातत्याने अशा घटना घडतातही. या दंगल एक दिवस, प्रत्युत्तर दुसऱ्या दिवशीचं, अगदी हॉस्पिटल सारख्या ठिकाणी हल्ले होतात. कुठेही पोलिसांचा काही काळ तरी कंट्रोल दिसत नाही त्या परिस्थितीवर. दंगलखोर मोकाट फिरत असतात आणि पुन्हा कुठे? अमरावतीत. हे कसं घडतंय? आता या ज्या घटना आता ज्या आपण बोलतोय ना, त्या सर्वाचा जर विचार केला तर मला असं वाटतं की जसं देशाच्या राजकारणात गुजरातला एक लॅब, एक प्रयोगशाळा म्हणून तिथं प्रयोग करायचा, नंतर तो देशभर राबवायचा, असं काहींच्या बाबतीत बोललं जातं, आक्षेप घेतला जातो, तसं अमरावतीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या संदर्भात सुरू आहे का? हे काय चाललंय? म्हणजे नवनीत राणा खासदार आहेत, त्यांचे पती रवी राणा आमदार आहेत, त्यांच्याकडे त्यांचे वेगवेगळे जबाबदार नेते, लोकप्रतिनिधी, सर्व फळी आहे ना. हे चाललंय काय? पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही उल्लेख करता, काय शिवचरित्र अभ्यासता हो तुम्ही? थोडा तरी संयम दाखवा, थोडं तरी सत्तामोह टाळा. म्हणजे काल एमपीएससी विद्यार्थ्यांसाठीच्या एका चर्चासत्रात मी बोललेलो की छत्रपतींचा रायरेश्वरीची त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली ती 1645. त्यांचा राज्याभिषेक झाला तो 1674. 3 दशक एवढं प्रदीर्घ काळ महाराज प्रयत्न करत होते. आणि इथे सत्ता आतुरता किंवा सत्ता गमावण्याचा भयगंड एवढा असतो की अशा प्रकारे महाराजांना तुम्ही वापरून घेता. म्हणजे केवळ एक पत्रकार म्हणून हे बोलत नाही, तर एक छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सामान्य मराठी माणूस म्हणून सुद्धा एक हे मनाला खुपणार आहे. म्हणजे मगाशी कोणीतरी बोलत होतं, मला वाटतं भाजपाच्या नेत्याची प्रतिक्रिया होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा 4.5 फूट उंचीचा पुतळा, पुतळ्याची उंची महत्वाची नाहीये. हो, कुठं बसवत आहे तुम्ही? त्या काही व्हिज्युअल्समुळे मला हायमॅच दिसतात, म्हणजे मोठे जे दिवे लावतात, हो, हायमॅच टॉवरच्या खाली होतं, तिथे उड्डाण पुला
उद्या जर एखादा डंपर, एखादा भरधाव जाणारा ट्रक किंवा आणखी कोणतं वाहन जर जर तसं घडू नये, पण जर तसं काही घडलं तर मग जर कोणाला असं वाटलं की तुम्ही एक नवं निमित्त आधीच पेरून ठेवताय, जर महाराजांच्या बद्दल तुमच्या मनात कोणत्याही पक्षाचे असतील, कारण शिवसेनेच्याही एका कुठच्या तरी पदाधिकाऱ्याने दुसरीकडे तसाच पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला, चुकीचं आहे. पक्ष कोणताही असो, युवा स्वाभिमान असो राणांचा किंवा शिवसेनेचा ते पदाधिकारी असतील, नम्रतेने मला सांगायचं, कृपया एक भान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते आपल्या प्रत्येक मराठी माणसाचंच नाही तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचं आराध्य दैवत आहे ते. अगदी कुठेही त्याला असं बसवणं म्हणजे कुठेतरी रुची, तुम्ही म्हणताय तसं. नक्कीच गेली 2 महिने जे चाललंय ना, त्याच राजकारणाचा एक हा नक्कीच भाग नक्कीच म्हटलं हा तर मी मला म्हणूनच अत्यंत जबाबदारीनं म्हटलं भोईटे सर की आपण या क्षणाला दोघेही मुंबईत असलो, स्थानिक राजकारण अमरावतीत घडत असलं, भूगोल कळत नसला तरी राजकारणाचा इतिहास कळतो, हे जबाबदारीनं मी विधान वापरलं. मी सुमती डोके यांच्याकडे जातो. माझा अगदी साधा प्रश्न आहे जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय. तुम्ही 3 वर्षापासून परवानगी मागता, परवानगी मिळत नाही म्हणून तुम्ही विना परवाना का उतरलात? महाराजांचा तो पुतळा आहे, त्याचे नियम सरकारने घालून दिलेले आहेत, ते नियम पाळलेच पाहिजेत. आणि तुमचं बरोबर आहे, पण हे नियम नेमके आमच्यासाठी का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे आणि त्यांच्या स्थापनेसाठी कोणता नियम तुम्ही लागू केलेला आहे? जर तुम्ही जर परवानग्या वारंवार मागून तुमच्याकडे विनंती करून जर तुम्ही परवानग्या देत नसाल तर लोकांचा भावनाद्रोह होता आणि आम्हाला छत्रपती. पण मग या सगळ्यात डोके मॅडम अगदी शांतपणे बोलूया. या सगळ्यात छत्रपती महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राचा अभिमान आहेत, त्या प्रत्येकाच्या काळजात आहे. ही गोष्ट किती मान्य केली तरी ते कुठे बसवावीत याची जर प्रशासकीय संहिता असती तर ती मान्य करायलाच हवी. त्याची परवानगी का देत नसतील हा भाग वेगळा आहे, हा भाग राजकीय पण करा, माझं त्याला पूर्ण समर्थन आहे. परवानगी नाकारत असतील तर तो मुद्दा राजकीय झाला पाहिजे, चालेल. पण मला एक सांगा, हे चोरी छुपे येऊन रात्रीच्या अंधारात प्रतिष्ठापना त्याची करून आणि आमदार आणि खासदारांना जर परवानगी मिळत नसेल तर राजकीय पक्ष कशाला हवे राजकारण करायला? तुमची हतबलता नाही नेत्यांची. नाही असं काही नाही. आम्ही सुद्धा वारंवार विनंती केली, आम्ही सुद्धा प्रस्ताव टाकण्यासाठी महोदयांना त्यांना विनंती केली, महापौर साहेबांना, आयुक्त साहेबांना, आणि शेवटी 3 वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि परवानगी मिळत नाही. नुसतं हे राजकीय असूयेपोटी या गोष्टी घडत असतात. जो आता हा प्रकार झाला, आमच्या नेत्या खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, मला सुद्धा ओढवाढ करून पोलीस व्हॅनमध्ये सोडण्यात आलं. हा प्रकार केवळ आणि केवळ फक्त राजकीय आकसापोटी होता. शिवछत्रपती कोणाही राजकीय पक्षाचे नेते नाही आहे, ते कुठलाही खासगी मालमत्ता नाहीये, कोणाची जागीर नाहीये, त्यासाठी कोणालाही कोणती परवानगी काढायची गरज असू नये. आज जर बाळासाहेब ठाकरे असते, स्वर्गीय बाळासाहेब असते, तर त्यांनी ह्या परवानगीसाठी एवढा मोठा हल्ला कोणाला होऊच दिला नसता. छत्रपतींच्या कोण असते आणि कोण नसते एवढा हा मुद्दा नाहीये. तुम्ही हेच कळत नाही. मी वारंवार सांगतोय, तुम्ही नियमांचं पालन का केलं नाही या प्रश्नाचं उत्तर का नाही देतात? आजपर्यंत तुमच्याकडनं नियमांचं पालन झालं नाही म्हणून तुम्ही सगळ्या पक्षांना सरसकट दोषी ठरवणार असाल. राजकीय पोळी भाजा, काही फरक पडत नाही, पण नियम का पाळले नाहीत? असे कोणते नियम होते जे पाळायला तुम्हाला अडचणी येत होत्या? हो, त्यासाठी आम्हाला त्यांनी जर विश्वासात घेतलं असतं तर आम्ही तो पुतळा काही दिवसासाठी झाकून ठेवला असता. जरी शिवप्रेमींनी तो पुतळ्याची स्थापना, मुळात ही सगळ्यात मोठी चूक आहे. महाराजांचा पुतळा झाकून ठेवण्याचा विचार पण मनात आणू नका. मुळात तो बसवताना या गोष्टी विचार करायला पाहिजे होत्या. आपण तुमचाच ते पुतळा सगळी ठेवला असता आणि पूर्ण परवानगी काढून आपण नंतर त्याची परत प्रतिष्ठापना केली असते. नक्कीच. हे बघा, युवा स्वाभिमान राणा दाम्पत्य जर या पुतळ्याच्या संमतीसाठी सनदशीर लढत असेल आणि त्याला प्रशासनाकडनं जर आडकाठी येत असेल त्याचा विरोध झालाच पाहिजे. भोईटे सर, मी येतो तुमच्याकडे फक्त एका मिनिटासाठी. सूर्यवंशी सर आक्षेप काहीतरी सांगत होते, तो आक्षेप घेतो आणि मी येतो तुमच्याकडे. दिनेश सूर्यवंशी सर. असं आहे की ज्या आता बोलण्या जाऊन झालेलं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, महानगरपालिकेच्या रेकॉर्डला कुठल्याही पद्धतीचं रविभाऊ राणा असतील, नवनीतताई असतील यांचा कुठलाही पुतळा बांधण्यासंबंधीचा प्रस्ताव
किंवा पत्र किंवा कुठल्याही पद्धतीची विनंती ही महानगरपालिकेकडे नाही आहे, असं अत्यंत जबाबदारपणे महापौरांनी आणि सूर्यवंशी मी फक्त एका मिनिटाला थांबवतो पण मी तुम्हाला. ताईंना सांगू मग आज इच्छितो महापालिकेवर की मोर्चा का काढला गेला? सगळ्यात महत्वाची नाही, महापालिकेवर मोर्चा यासाठी काढला गेलेला आहे की आता निवडणुका आहेत. निवडणुकांमध्ये मागच्या जे काही हिंदू मुस्लिम तणाव झाला, दंगल झाली, त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने, कारण की भारतीय जनता पार्टी ज्या निष्पाप हिंदूंवर अन्याय अत्याचार झाले होते, हमले झाले होते, त्यांच्या बाजूने ठळक भूमिका घेऊन अतिशय छातीठोकपणे पुढे आलेली होती. आज भारतीय जनता पार्टीकडे जनमत झुकलं आहे. त्या जनमत झुकल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू सहानुभूती स्वाभिमान पक्षाकडे येऊ शकते का, असा हा पाहण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये याला म्हणता येईल की आता पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल तर रविभाऊ राणांच्या वक्तव्यामध्ये हिंदू हे सहन करणार नाही, गेल्या अनेक वर्षापासून हिंदू हा शब्दप्रयोग पहिल्यांदा त्यांच्या तोंडी आलेला आहे. मला असं वाटते की एका अर्थाने पुतळ्यांवरून राजकारण सूर्यवंशी साहेब तुम्ही या चर्चेत फक्त 5:30 वाजेपर्यंत आहात, म्हणून एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो. या सगळ्याच्या निमित्तानं युवा स्वाभिमान पक्षाला किंवा राणांना या सगळ्याच्या निमित्तानं आगामी निवडणुकांची भीती भाजपपासून वाटते आहे, म्हणून एकाच वेळी पालकमंत्री जे त्यांचे पारंपरिक टीकेचे झोड उठवायचे, म्हणून आता थेट त्यांनी तुमच्यावर टीका केली आहे आणि वेळप्रसंगी तुमच्या नेतृत्वावरही, वरिष्ठ नेतृत्वाकडे स्थानिक नेतृत्वाची तक्रार करणार आहेत. तुम्ही फटाफुटीचं राजकारण करताय, हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या निमित्ताने खरा शत्रू कोण आहे हे राणा दाम्पत्याने ओळखण्याची गरज आहे. हे आपापसामध्ये आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी मगाही ते इंगित केलं, मी मगाही ते सांगितलं की यशोमती ठाकूरांचं हे फूट टाकण्याचं राजकारण आहे. यशोमती ठाकूरांचं हे जेव्हा जेव्हा त्या जिल्ह्याच्या प्रश्नांवर अपयशी ठरतात, ज्या पालकमंत्र्याला 450 कोटीचा जिल्हा विकास निधी डिसेंबर महिन्यापर्यंत खर्च करता आला नाही, विकासाच्या मुद्द्यावरून, तणावाच्या प्रश्नावर, जातीय प्रश्नांवर काँग्रेस नेते आहे आणि या काँग्रेसच्या याला बळी पडू नये अशी माझी एक सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि सगळीकडे आता तुम्ही म्हणून राहिलेले आहे की परवानगी घेतली नाही. अहो, मशरूम सारखे आजूबाजूला दर्गे उभे राहून राहिले, त्या मजारी उभ्या राहून राहिलेल्या आहे, त्यांना कोणत्या परवानग्या दिल्या गेल्या? त्यांनी कोणती परवानगी मागितली? हायवेच्या बाजूनी आहे, अत्यंत महत्वाच्या बाजूनी आहे. एकाच प्रश्नावर तुम्ही बोलता की महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगी घेतली नाही. मग हे एवढे बेकायदेशीर सगळ्या मजारी आणि दर्गे उभे राहिलेले आहे, त्याच्यावर कोण बोलून राहिलेलं आहे? मला हेच सांगायचं आहे की या निमित्तानं यशोमती ठाकूर या राज्यामध्ये, या देशामध्ये हिंदू मुस्लिम तणाव जाणून बुजून ह्या उत्पन्न करतात आहे. 12 तारखेला पुतळा लागला, 13ला काय झालं, 14ला काय झालं, 15ला काय झालं, आणि मग 16 तारखेला त्यांना तुम्ही जसं बोलून राहिलेले आहात, मग 16 तारखेला पहाटे 3 वाजता तुम्ही गुपचूप का केलं? मग तुम्ही राजरोसपणे करायला पाहिजे होता तो पुतळा, जर तुम्हाला हटवायचा होता तर. हे यशोमती ताईचं अत्यंत गुणास्पद राजकारण आहे, जातीय राजकारण आहे. हे रविभाऊ राणा, नवनीतताई राणा यांनी पण समजून घेतलं पाहिजे. नक्कीच अमरावतीच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? सूर्यवंशी सर, तुमचा मुद्दा समजलेला आहे. अमरावतीच्या राजकारणात स्थानिक वर्चस्वासाठी इतर राजकीय पक्षांचा बळी दिला जातोय की नाहक सर्वसामान्यांनाही आता सगळ्या राजकारणात ओढलं जातंय, या विषयाची चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. शिवछत्रपतींच्या नावानं वाद का? शिवछत्रपतींच्या नावानं वाद का आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा जातोय मी अर्थात स्वाभिमानीची बाजू जाणून घेण्यासाठी. सुमती डोके आपल्यासोबत आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे अर्थातच शिवसेनेची बाजू समजून घ्यायला. आपल्या 3 नगरसेवकांनी राजीनामा दिला. आपण आज महापालिकेवर एकाच वेळेला मोर्चा काढला. तुम्ही काल प्रसंगी जेलची किंवा तुरुंगवारीची कसलीही भीती न बाळगता थेट लढाईची भूमिका स्वीकारली आहे. जोपर्यंत पुतळा बसत नाही, सनदशीर मार्गाने बसवत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच ठेवणार असल्याची भूमिका तुम्ही केली. नेमकं प्रश्न जो माझा मगाशी होता तो आताही कायमच आहे
की परवानगीतला नेमका शुक्राचार्यपणा कोणी केला, कोण अडवतंय परवानगी, याचं जमलं तर प्रामाणिक उत्तर आज महाराष्ट्राला ऐकायला आवडेल. आणि या सगळ्यात आज भाजप, काल शिवसेना किंवा अन्य सगळेच पक्ष मिळून राणा यांना टार्गेट का करतायत? आजपर्यंत कुठल्याही केलेल्या कामाला समाजाच्या हिताचं युवा स्वाभिमान पार्टीद्वारे आमदार रवी राणा आणि नवनीत राणांनी जेव्हाही कोणतेही मोठे महान कार्य केलं, ज्याला लोकांना आवडलं, त्या कार्याची सर्वच राजकीय पक्षातून आजपर्यंत टीकाच होत आलेली आहे. राहिली गोष्ट शिवसेनेच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही वारंवार त्यांना परवानगी मागितली होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शिवाजी महाराजांच्याच पुतळ्यासाठी एवढी विनंती करूनही जर जागा मिळत नसेल तर तो पुतळा आम्हाला स्थापन करावाच लागला. हे उत्तर आहे. मी आता शिवसेनेकडे जातोय. शिवसेनेच्या राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याला परवानगी मागण्यासाठी राजकारण केलं जात आहे, त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं जात आहे. हा भाग क्रमांक 1. पराग गुड्डे, जी चूक युवा स्वाभिमानने केली, ज्या चुकीच्या गोष्टीबद्दल काल त्यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना अटकेत टाकण्यात आलं, तीच चूक 4 दिवसापूर्वी तुम्हीही केली होती. तुमचाही आक्षेप पालकमंत्र्यांवरच आहे का की तुमच्या या वेळेला तुम्ही आता ठाकरे सरकारचा निषेध करणार आहात या कारवाईबद्दल? मी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून युवा स्वाभिमान पक्षाचे जे सदस्य आहे, जे आपल्या चॅनलवर डिबेटमध्ये आहे, मी आपल्या चॅनलच्या वतीनं यांना विनंती करतो, यांना सांगू इच्छितो, यांनी सर्वप्रथम युवा स्वाभिमान पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा झाकून ठेवला असता असं जे आपल्या चॅनलवर आत्ताच वक्तव्य केलं, याच्यासाठी यांनी सुमितीताई ढोके यांनी पुऱ्या महाराष्ट्राची जाहीररित्या माफी मागायला पाहिजे. सर्वप्रथम की महाराजांचा पुतळा आम्ही झाकून ठेवला असता, इतकी यांची हिंमत आहे, इतकी यांची हे आहे की महाराजांचा पुतळा झाकून ठेवला म्हणण्याची यांची जी भाषा आहे, ही पहिली यांची भाषा हे झाली पाहिजे. दुसरा तोडला, सबलानं तोडला, त्याचं उत्तर होतं ते माझं. तुम्ही अर्ध्या रात्रीच तोडला ना, तुम्ही दिवसा तोडला का तो? हे तोडला, विटंबना केली, त्याचं काय मग? मी काय म्हटलं, मी सन्मानपूर्वक आपण झाकून तो पुतळा तुम्ही चोर भुरट्यासारखे रात्रीचे येऊन पुतळा लावता. कोणता एक तरी परवानगीचा कागद आहे का तुमच्याकडे? एक तरी परवानगीचा कागद आहे का तुमच्याकडे? कोण्या भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी याच्यात आहे, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी महानगरपालिकेत आहे, तुम्ही एक कागद दाखवा नाही तर परमिशन मागितल्याचा. 3 वर्षापासून परमिशन मागितली, एक तरी कागद दाखवा तुम्ही. कागद दाखवायचा नाही, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, एक तरी कागद दाखवा. एक कागद परवानगी दिलेली नाही. तुम्ही ताई ढोके, एक तरी कागद दाखवा तुम्ही परमिशन मागितल्याचा. पुतळा कोणा एका व्यक्तीने नाही बसवलेला आहे, तो सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी बसवला आहे, ज्यांना शिवछत्रपती विषय पुतळा बसवला, बसतातच बसवासाठी. तुम्ही खोटं जनतेसमोर काय बोलता? एक तरी कागद दाखवा तुम्ही, तुमच्या खासदारांनी, आमदारांनी तुम्ही पाठपुरावा केलेला, एक तरी कागद दाखवा. चोर भुरट्यासारखे तिथं येऊन पुतळा बसवता रात्री, आणि उलट ठाकरे सरकार मुर्दाबाद, एका वेळेस पालकमंत्री मुर्दाबाद, एका वेळेस पराग गुड्डे, सुमती डोके, पराग गुड्डे, तुमच्या या वादाला प्रश्नोत्तराला मी वेळ दिला. आता मी पराग गुड्डे तुमच्याकडे येतो. तुम्ही आरोप केला सुमती मॅडम काही वेळासाठी थांबवतोय. आता मी प्रश्न तुम्हालाही विचारतो शिवसेना म्हणून. पराग गुड्डेजी, तुम्हीही रात्रीच्या अंधारात पुतळा का बसवला, हा माझा प्रश्न होता, तो तुम्ही सोयीस्कर टाळल्या. त्याचं उत्तर द्या. मला परत काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जायचं आहे. दर्यापूरला पुतळा हा रात्रीच्या अंधारात बसवला गेला नाही. दर्यापूरला जोही पुतळा बसवला गेला हा सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास बसवला गेलेला आहे. आपण पोलीसचं FIRचं हे काढू शकता. अगदी. आणि राहिला विषय हे जे सांगतात की बाळासाहेब ठाकरेंनी तर 60 वर्ष अगोदर शिवसेना नावाचा पक्ष शिवाजी महाराजांच्या नावाने काढला, हे काय सांगतात? अगदी बरोबर. हा मुद्दा शिवसेना प्रमुखांचा नाही आहे, मुद्दा शिवसेना प्रमुखांचा नाही. पराग गुड्डे, तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न. पराग गुड्डे, तुम्ही बसवलेल्या दर्यापूरच्या पुतळ्यावर देखील कारवाई झाली आहे. त्याच्या विरोधात तुम्ही प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं करणार आहात का, किंवा तुम्ही नेमका तो पुतळा हटवल्यावर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आमचं स्पष्ट आणि सक्त मत आहे की कायदेशीररित्या परवानगी घेणं हे या राज्यात, महाराष्ट्र राज्यात
ठाकरे सरकार म्हणून उद्धवसाहेब ठाकरे त्याचं नेतृत्व करता या सरकारचं, कायदेशीर परवानगी घेऊन सर्वांनी कायदा पाळला पाहिजे. मग दर्यापुरात काय झालं? आम्ही कुठेही पालकमंत्र्या दर्यापुरात काय झालं? दर्यापुरात पुतळा का हटवला गेला? दर्यापुराचा विषय असा आहे, दर्यापुरात 35 वर्षापासून सर्व पक्षाच्या लोकांची मागणी आहे का तिथं पुतळा बसवला गेला पाहिजे, पण कायद्यानं आजपर्यंत परवानगी दिली नाही. आणि ज्यांनी कोणी कायदा हातात घेतलाय त्यांना शिक्षा पण झालेली आहे. ते शिवसेनेचे का लोक असो ना, शिवसेनेच्याही लोकांवर तिथं कारवाई म्हणजे झालेली आहे. तुमचं म्हणणं आहे महाराजांचा पुतळा हा नियमानच बसला पाहिजे. महाराजांचा पुतळा हा नियमानं बसला अगदी. पाहिजे आणि तो ठीक आहे. दिमागदार आणि शानदार पद्धतीने बसला पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात ज्यांना ज्यांना शिवछत्रपतींचा पुतळा बसवायचा आहे, लक्षात घ्या तो महाराष्ट्राचा सूर्योदय आहे, तो उजेडातच पुतळा बसवावा लागेल. तुम्हाला परवानगी मिळत नसेल तर ते केवळ अपयश तुमच्या नेत्याचं आणि तुमच्या संघटनेचं असेल. महाराजांच्या कर्तृत्वाचं नाही, तो सूर्योदय आहे, तो उघड्या प्रकाशात ढोल ताशाच्या निनादातच बसला पाहिजे. मी पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून अरुण सावंत यांच्याकडे जातो. मागच्या 2 महिन्यातल्या अमरावतीचं राजकारण पाहिलं तर जातीय ध्रुवीकरण होतं, धार्मिक त्याच्यावर टीका टिप्पणी होते. या सगळ्यात पालकमंत्र्यांचं अपयश म्हणून अस्वस्थ झालेलं अमरावतीचं राजकारण पाहिलं जातं. यशोमती ठाकूरांच्या कारभारावर टीका होतीये. खरं तसं होतंय? असं मुळीच नाहीये. हे पहा, आता हे प्रकरण उद्भवलं म्हणून तुम्ही यशोमती ठाकूरांच्या कार्यावरती बोट उचलायला लागलात. यशोमती ठाकूर यांचं जर कार्य आपण गेल्या 2 वर्षाचं पाहिलं तर त्यांचा जो काही विभाग आहे तो अतिशय उत्तमरित्या हाकत आहे. राहिला प्रश्न पुतळ्याचा, तर हा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता, हा माझ्या मते तरी जे काही सकृत दर्शनी पुरावे आता आढळत आहेत त्याच्यावरून आपण जर पाहाल तर 18/1/2013 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने जो अंतरिम आदेश काढला होता पुतळ्यांसंबंधित, त्या आदेशाचं पालन या इथे झालेलं दिसत नाहीये. कोणत्याही महापुरुषांचा पुतळा जेव्हा बसवायचा असतो त्यावेळेस राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन हे केलं गेलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन केलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडून परमिशन घेतली गेली पाहिजे होती, ती यावेळेस यांनी घेतली नाही असं दिसून येतं. पुतळ्यासंबंधित अनेक नियम आहेत, अनेक अटी आहेत. त्या अनेक नियम आणि अटींना बगल देऊन आदरणीय खासदार आणखीन आमदार राणा यांनी हा घाईघाईने हातघाईवरती येऊन छत्रपतींचा पुतळा तिथे बसविण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यामुळेच महानगरपालिकेने हा पुतळा हटवलेला आहे. राहिली दुसरी गोष्ट, शिवसेनेने सुद्धा दर्यापूर इथे पुतळा लावण्याचं काम केलं होतं. त्यांनी सुद्धा एक प्रकारे तिथे ती चूकच केली. ज्या अर्थी रवी राणा यांनी बेकायदेशीरित्या पुतळा बसविला, त्यांचा पुतळा हटविला गेला, त्याप्रमाणे दर्यापूर येथील शिवसैनिकांनी बसविलेला पुतळा सुद्धा काढला गेलेला आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत पुतळे बसवायच्या अगोदर ते पुतळे जर बेकायदेशीरित्या लावले आणि त्याचे जर काही दुष्परिणाम झाले तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार समाजातील धुरीणांनी, नेते मंडळींनी केला पाहिजे. कारण नुसता पुतळा बसविला म्हणजे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या नेत्याबद्दल किंवा त्या आदरणीय व्यक्तिमत्वाबद्दल आम्हाला आदर आहे असा होत नाही. त्याच्याकरता आपण कोणती पुढे जबाबदारी घेणार आहात, त्या पुतळ्याची सुरक्षा म्हणा, त्या पुतळ्याची देखभाल म्हणा, या सर्व गोष्टींचा विचार पुतळा बसविण्याच्या अगोदर करायचा असतो. एनओसी घ्यायची असते संबंधित विभागांची, जनतेकडून मान्यता घ्यायची असते. अशा गोष्टी जर नाही केल्या गेल्या तर असंच होतं. आपण नक्कीच एकूणच या सगळ्या भारतीय जनता पार्टी म्हणा, शिवसेना, छत्रपतींचा पुतळा ज्यावेळी आपण म्हणून ही गोष्ट लक्षात घेतो त्यावेळी महाराष्ट्राचा नागरिक, शिवप्रेमी म्हणून आणि इतिहासप्रेमी म्हणून प्रत्येक गोष्टीनं एक घेतलं पाहिजे. आपण ज्याचं प्रतीक उभं करतोय ते प्रतीक न्यायाचं आहे, कर्तव्याचं आहे, नियमांचं आहे. त्यात सर्वोच्च सन्मानाच्या बाबतीत जर आपण कायदा तोडणार असू तर मुळात त्याचा पुतळे, अशा व्यक्तित्वाचा, महापुरुषांचा, छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मुळात आपल्याला नैतिक अधिकार आहे का? कारण आपण जर कायदाच पाळणार नसू, कायद्याच्या अवमूल्यनानं, कायद्याच्या चुकीच्या पद्धतीनं जर एखाद्या गोष्टीचं प्रतीक म्हणून सांगून त्याचं राजकारण करणार असू तर पुन्हा एकदा प्रत्येकाला स्वराज्य आणि शिवछत्रपती हा शब्द वाचण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विषयावर बोलतोय, छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा शिवछत्रपतींच्या नावानं वाद का.
ब्रेकनंतर स्वागत थेट जातोय तुळशीदास भोईटे सरांकडे. भोईटे सर, खरं तर या विषयावर जेवढी चर्चा करावी तेवढा इतिहास उगाळला जाणार, पण या इतिहास उगाळण्यातून भविष्य जे उज्ज्वल व्हायला पाहिजे ते न होता राजकारण मात्र स्त्रवत राहणार. हे कितीही मान्य केलं तरी प्रश्न हा निर्माण होतो, कोण चूक कोण बरोबर. राजकारणाच्या नजरेतून पाहिलं सगळे स्पष्ट दिसतात, पण एक नक्की, नियमांचं पालन व्हायलाच हवं. तुमची याच्यावरची मतं? ऋषी, फक्त मला नम्रतेनं जे सहभागी नगरसेविक आहेत, ज्या मगाशी खूप तावातावानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत होत्या, आदरच आहे. हे राज्य फक्त आणि फक्त महाराजांचंच आहे. राज्यच कशाला, आपण देश बोललो तरी काही वावगं ठरणार नाही. शेवटी कवी भूषण बोलूनही गेलेले की शिवाजी महाराज नसते तो सबकी सुन्नत होती. त्यामुळे देशालाच महाराजांचं म्हटलं तर गैर नाही. मात्र महाराज रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू द्यायचे नाहीत. त्यांना रयतेच्या जीवाला धक्का लागलेला चालेल का त्यांच्या पुतळ्यावरून राजकारण करून? एक छोटस नम्रतेनं मी फक्त त्यांच्या लक्षात आणून देतो, कदाचित त्या संपूर्ण राजकारणात काल अमरावती जिल्ह्यामध्ये 71 ग्रामीण भागात, आणि ज्या अमरावती शहरात हा सर्व राडा झाला असेल किंवा त्या परिसरात, तिथे 153 रुग्ण सापडलेले आहेत कोरोनाचे. कुठेतरी हा विचार केला जातो का? आपण महाराजांच्या नावाने राजकारण करतो, पण मग महाराजांच्या तत्वांचं काय, त्यांचे विचार फक्त काय म्हणजे पुतळ्यापुरते? माफ करा, हे नव्हते ना महाराज. मगाशी म्हणून तर ते संयम सांगितला. एक असं आहे की राजकारण कुठच्या पातळीपर्यंत, म्हणजे गेले काही वर्ष अमरावती जिल्हा म्हटलं ना की स्टंटगिरीच आठवते. म्हणजे बच्चू कडू यांच्याकडे एक आदर आहे, ते सामान्यांसाठी लढतात. त्यासाठी त्यांनी अनेक किंवा त्यांच्या संघटनेने स्टंटवाली आंदोलन केली, पण तरी सुद्धा ते स्टंटच लोकांचं, माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठी असायचे. नक्कीच. आता गेली काही दिवस कोरोना काळात खासदार आमदार निघतात, मास्क न लावता मुलांशी फुटबॉल खेळतात. तिकडचे इतर लोकप्रतिनिधी सुद्धा इतर वेळी सुद्धा फार काळजी घेताना दिसत नाही. अगदी अशा प्रकारचं राजकारण, ज्यातून भविष्याचा, आता तुम्ही जो प्रश्न विचारलात, कसं भविष्य उज्ज्वल होणार आहे हो? आणि पुन्हा गेलं जे वर्ष गेलं, सरतं वर्ष 2021 हे 15 वर्षानंतरचा वऱ्हाडासाठीचा, ज्यात अमरावतीचाही समावेश आहे, ते वर्ष आहे जिथं सर्वाधिक 2006 नंतरच्या शेतकरी आत्महत्या झाल्या. काय याच्यावर रस्त्यावर उतरत हो तुम्ही? एवढंच जर आक्रमकता आहे तर विचार न जाब मग गल्ली ते दिल्ली. नक्कीच भोईटे सर, हा सगळा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मी अगदी थोडक्या प्रश्नासाठी गुड्डे यांच्याकडे जातो. गुड्डे, यानंतर पुढे काय? अगदी थोडक्यात प्रश्न, थोडक्यात उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अमरावतीत, जसं आपल्या मुंबईत अरबी समुद्रात होत आहे तसं अमरावतीतही व्हायला पाहिजे. आणि ते रीतसर सर्व कायद्याच्या परवानग्या घेऊन, आणि ते नुसतं जसं मगाशी कोणीतरी सांगितलं की ते महाराजांची उंची हे खूप मोठी आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक हे सरकारी जमीन घेऊन सगळ्या गोष्टीची परिपूर्ण करून महाराजांचं एक भव्य दिव्य स्मारक हे अमरावतीत व्हायला पाहिजे. आणि नुसतं स्मारकच नाही तर त्यांच्या विचारावर चालणारं राज्य, त्यांच्या विचारावर चालणारं शहर हे अमरावती व्हायला पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही समोर शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हे शासन दरबारी आम्ही शिवसेना म्हणून नक्की प्रयत्न करू. नक्कीच. अगदी थोडक्यात मी जातोय पुन्हा एकदा युवा स्वाभिमानच्या सुमती डोके यांच्याकडे. परवानगी मिळालेली नाहीये, परवानगी तुम्ही मागितलेली नाही आहेत असे आक्षेप होत असताना आता यापुढची भूमिका काय? अगदी थोडक्यात, महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगी मागणार आहात का, की प्रशासनाला अल्टिमेटम देणार आहात? नाही, नक्कीच आम्ही परवानगी मागणार आहे, आणि म्हणजे मागितली सुद्धा. आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या तिन्ही नगरसेवकांनी मनपामध्ये आयुक्त साहेबांची भेट घेऊन आयुक्त साहेबांना आम्ही विनंती केली की सर, येणारी आमसभा ही तातडीने घेऊन त्या आमसभेत जो आपण आधी ठराव केलेला आहे तो ठराव पारित करण्यात यावा व आम्हाला रीतसर परवानगी देण्यात यावी. आणि परवानगी मिळाल्यानंतर पुनश्च येणाऱ्या 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही सन्मानाने त्या जागी आमचा पुतळा स्थापन करू. आणि परवानगीने नक्कीच हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण परवानगी ही पाळलीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. अगदी अरुण सावंत यांच्याकडे जातो. मागच्या काही दिवसात सातत्यानं अमरावतीत होत असलेल्या या घटनेनंतर वारंवार पालकमंत्री यशोमती ठाकूर असतील किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्थानिक नेत्यांच्या
टीकेच्या रडारवर अगदी खालच्या भाषेत येत आहेत. या सगळ्यातनं नेमकं काय सिद्ध करायचं आहे? आपली उंची वाढवायची आहे राजकीय, की राजकारण गढूळ करायचं आहे? काय चाललंय, काय कसं बघता या सगळ्या अमरावतीच्या स्थानिक राजकारणाकडे? सावंत सर. पहा, यशोमती ठाकूर म्हणा किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे म्हणा, या दोघांवरती अमरावतीच्या नेत्यांनी किती आरोप केले तरी हे दोन्ही व्यक्ती काही छोटे होणार नाहीत. पहा, सूर्यावरती थुंकण्याचा जर प्रयत्न आपण केला तर आपल्याच अंगावरती ती थुंकी पडते, अशातला हा प्रकार आहे. दुसरी गोष्ट मी या सर्व नेत्यांना सांगू इच्छिन की छत्रपतींचे पुतळे आपण जरूर उभारा, परंतु त्या अगोदर छत्रपती महाराजांचे जे काही विचार आहेत ते विचार आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. छत्रपतींचे पुतळे उभारण्यापेक्षा छत्रपतींनी जे गड किल्ले उभारलेत त्या गड किल्ल्यांची संवर्धन करण्याची जबाबदारी तुम्ही आपापल्या अंगावरती घ्या. नुसतं छत्रपतींचा आशीर्वाद असं म्हणण्यात काही अर्थ नाही. सावंत सर, मुद्दा हाच महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं थोडंसं एक पत्रकार किंवा एक महाराष्ट्राचा नागरिक जो कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही आहे, सगळ्यात जास्त छत्रपती शिकण्याची गरज ना ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या दर दिवशीच्या अभ्यासक्रमाने आहे. कोणाला कितीही वाटलं तरी हे खरं आहे, कारण एकमेव तुम्हीच आहात सगळे मिळून की जे छत्रपती सोयीनुसार राजकारणानुसार वापरतात. अगदी शेवटचा शब्द म्हणून मी गुड्डे सर बोलतात. गुड्डे सर, अगदी शेवटचा, कारण मला शेवटच्या वर्डसाठी बोलटेंकडे जायचं आहे. गुड्डे सर. मी तुमच्या चॅनलच्या वतीनं महाराष्ट्राला सांगू इच्छितो का नुकताच माननीय एकनाथ शिंदे साहेब जे नगर विकास मंत्री आहे त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती येथे असलेल्या शिवटेकडीला 1 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. आणि शिवटेकडीवर जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो या 1 कोटी रुपयाच्या निधीत हा पुन्हा नवीन बसवल्या जाणार आहे. हे महाविकास आघाडी उद्धव साहेब ठाकरे आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे यांनी मिळून खेचून आणलेला निधी आहे. पण त्याच्या अगोदरच या लोकांनी इकडे असा याबद्दल अभिनंदन आहे, पण या अभिनंदनाचा समानार्थी शब्द हा कायमच राजकारण राहणार आहे. धन्यवाद. मी बोलटे सरांकडे जातो. बोलटे सर, अगदी शेवटी राजकारण किती रूप बदलत राहिलं, राजकारण पुतळे म्हणून किती जरी समोर येत असलं तरी एक गोष्ट जाणवते, आपण आपल्या राजकीय फायद्यासाठी स्थानिक राजकारण अस्वस्थ होण्याचे प्रकार आता जिल्हे बदलून तालुका बदलून होते. हे धोकादायक वाटतंय का? आणि आजच्या या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं शेवटचं 1 मिनिट असताना कुठल्या पॉईंटवर ही चर्चा तुम्ही थांबवाल? मला असं वाटतं की सर्वच राजकीय नेत्यांनी, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर आवाहन केलं ऋषी. संवेदनशील पत्रकार आहात तुम्ही, साहित्यिक आहात, स्वाभाविकच आहे ते. मात्र कुठेतरी आहे ना, बघा, राजकीय स्वार्थ असणारच आहे. आपण अशी अपेक्षा ठेवायची की राजकारण्यांनी फक्त समाजकार्य करत राहावं, शक्य नाहीये. त्यांनाही ते शक्य नाहीये. राजकीय मुद्दे हे काढावे लागतील. पुन्हा सामान्य लोक सुद्धा भावनिक मुद्द्यांवर जास्त एकवटतात, गर्दी जमवतात. त्यामुळे तोही त्यांचा काही प्रमाणातला म्हणतोय नाईलाज समजू शकतो. मग ते प्रमाण तेवढंच ठेवा ना. वारंवार अमरावती तुमची आहे, एवढं सुंदर नाव आहे की तुमच्या सारखंच नाव एका दुसऱ्या राज्यानं स्वतःच्या राजधानीला दिलं, इतकं चांगलं नाव. त्या नावाचा महिमा तरी टिकवा. हाच जोडून विनंती आहे. आपल्या महाराष्ट्राचं हे चांगलं शहर, आपला चांगला जिल्हा तुम्हीच सर्व चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकता ना. नक्कीच. तिथं जो सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचं जे गालबोट लागलंय ना, आणि तुमच्या जिल्हाधिकारी एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्या केलेल्या घरी जात नाही, तिथे लक्ष द्यावं. नक्कीच. सामाजिक प्रश्नांवर लक्ष देण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं शेवटी फक्त एकच मुद्दा सांगतो. मी आज स्टुडिओत असलो तरी मी ज्या गावावरून आलोय त्या गावाचं नाव मालवण आहे आणि तिथे एक सिंधुदुर्ग किल्ला आहे. खूप वर्षापूर्वी लहान असताना, मी 4वी-5वीत असताना, एक बेकायदेशीररित्या पंचधातूचा ध्वज तिथे लावण्यात आला. आणि मग चुकीच्या पद्धतीनं ध्वज म्हणून, चुकीच्या पद्धतीनं अस्मिता म्हणून शिकवलेल्या त्या लहान वयात आम्ही इतिहास पाहिला होता. पण त्याच वेळेला शहर जळताना बघणं म्हणजे काय असतं, लोक मार खाताना बघणं म्हणजे काय असतं, आणि चुकीच्या गोष्टीला इतिहास म्हणून समजून त्याचं राजकारण म्हणून जगणं काय असतं हे बघत आपण एक पिढी मोठी झालोय. जे माझ्या शहरानं पाहिलंय ना
ते दुसऱ्या कुठल्या शहरात होता नाही. इतिहास हा पवित्रच असला पाहिजे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व ही कायदेशीर आणि सन्मानानंच असली पाहिजे. ही एवढी एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे समजूया. आजच्या कार्यक्रमात इथंच थांबतोय. अरुण सावंत काँग्रेसचे प्रवक्ते होते, त्याचप्रमाणे पराग गुड्डे शिवसेना महानगर प्रमुख, दिनेश सूर्यवंशी भाजपचे जिल्हा प्रमुख, सुमती डोके युवा स्वाभिमानी आणि तुळशीदास बोलटे सर ज्येष्ठ पत्रकार होते. या सगळ्यांचे आभार. आजच्या चर्चेत इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.